प्रतिसाद द्यायचा आहे. तर आता वाजवा बरं, किती वाजवता बघूया. हां म्हणजे सकाळी कार्यक्रमासाठी म्हणजे आपल्या AGMसाठी पूर्ण हॉल भरला होता, पण आता सभासद गेलेले आहेत आणि आपण अशा टाळ्या वाजवल्या की मला वाटलं की हा हॉल पूर्ण भरल्यासारखाच वाटला. त्यामुळे गर्दी नसली तर दर्दी लोक उपस्थित आहेत ह्याचा टाळ्यांनी हा आपल्याला हे झालेलं आहे. आणि व्यासपीठावर आदरणीय अध्यक्ष देवेंद्र शेठ साहेबांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. या ठिकाणी पुष्पगुच्छ द्या. प्रमोदजी स्वतः देवेंद्रभाई शाह साहेब यांचं स्वागत त्या ठिकाणी करतात. या ठिकाणी किरण वहिनी आलेल्या आहेत. मी आदरणीय काशीनाथ मोरे साहेब डेक्कन मर्चंट्स बँकेचे अध्यक्ष, बृहन्मुंबई असोसिएशनचे ते बरेच वर्ष अध्यक्ष होते, आताही संचालक आहेत. काशीनाथ मोरे साहेबांना देवेंद्र शेठ साहेब त्यांचं स्वागत करतायत. वहिनींनी त्यांना पुष्पगुच्छ दिलेला आहे. आणि आता वहिनींचं स्वागत तपस्या कर्नाड माझी पत्नी करेल आणि त्यांनी पण हा या ठिकाणी वेळ काढलेला आहे. नामदार साहेब थांबणार होते पण नामदार साहेब आताच गेले, तर त्यामुळे पण आधी आपण त्यांना देऊया. प्रमोदजी आपण गेस्ट आहात, काकींच्या शुभास्ते तपस्याताईंचा प्रथमतः सत्कार होईल. ओके. तपस्याताईंसाठी जोरदार टाळ्या. आता वहिनींना माझ्याकडून धन्यवाद. यानंतर देवेंद्रभाई शाह साहेब प्रमोदजी यांचा सत्कार या ठिकाणी करतील. प्रमोदजींसाठी जोरदार टाळ्या. यानंतर देवेंद्रभाई शाह साहेब या संगीत मैफिलीला 2 मिनिटात शुभेच्छा देतील. त्यानंतर आपण लगेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. खऱ्या अर्थानं कर्नाड साहेबांनी स्वतःची ओळख सांगितली, पण मला तुम्हाला एक वेगळी ओळख त्यांची घडवायची होती आणि ती आपण आपल्या जीवनात कशी आणू शकतो ते महत्त्वाचं आहे. आज या संगीताच्या कार्यक्रमाला एक योगायोग असेल की बँकेचा संबंध स्टाफ रविवार असल्यामुळं आणि AGM असल्यामुळे हा या ठिकाणी एकत्र भेटणार आहे.
आणि त्या स्टाफला डोक्यात असं असेल की आपण आलो की त्या AGM-साठीची तयारी करायची, हे करायचं, सभासद जेवले का नाही, संचालक जेवले का नाही, आणि त्याच्यानंतर आपण घरी निघायचं आणि पुन्हा उद्यापासून जो टार्गेट असेल त्याला कामाला लागायचं. पण मी कर्नाड साहेबांच्या दर रविवारी कुठे ना कुठे त्यांच्या मनातला जो एक विरंगुळा आहे आणि त्यांच्या आतला जो अंतरंग आहे की कितीही बँकिंग क्षेत्रात किंवा त्या क्षेत्रात आपल्या उपजीविकेसाठी जरी ते करत असले तर त्यांचं मन जे संगीताकडे आहे, गाण्याकडे आहे, आणि माणसाने कितीही स्ट्रेस राहिलं तर जे स्वतःची कला आहे तिला जर आपण असं एक्सपोज केलं नाही, उघडलं नाही, म्हणजे आमच्या वहिनी किती वर्ष मंत्रीबाईचे आहेत, किती वर्ष काही जरी झालं, पण त्यांना कोणी किती मोठं आलं, त्या किती मोठ्या असल्या तर लाडू स्वतः बनवल्याशिवाय, जेवण सोडा पक्वान बनवल्याशिवाय त्यांचं स्ट्रेस फ्री होत नाही. मी असं अनेक वेळा पाहतो आणि तेच तुमच्या सगळ्यांमध्ये असावं म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाला या ठिकाणी डेक्कन बँकेचे चेअरमन देखील योगायोगाने आलेत. कर्नाड साहेब सकाळी AGM-ला आले, ठीक आहे. आता संगीतालाही थांबलेत, ठीक आहे. यांना कायमचंच नको इकडे थांबून घ्यायला, त्याही भीतीने आले का नाही मी आपलं मजाक करतोय, परंतु अशी चांगली माणसं जोडणारी आज हे डेक्कन बँकेचे चेअरमन आपल्या या कार्यक्रमाला आपल्या या ठिकाणी आले आणि असं ऋणानुबंध वाढवलं. वहिनी देखील कर्नाड साहेबांना या ठिकाणी कशी साथ देतात, जीवनात साथ असते, इथे देखील एक चांगली साथ आपण सगळे या ठिकाणी पाहणार आहोत. कर्नाड साहेबांनी सांगितलं आणि मला बँकेतही देशमुख साहेबपासून सगळ्या स्टाफनी सांगितलं की चेअरमन तुमच्याच घरात तुमच्या मातोश्रीचं असं झालेलं आहे. नामदारांनी तर अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा याच्यात कार्यक्रम बरा दिसतो का. म्हटलं बरोबर आहे साहेब, तुमचंही मत बरोबर आहे, पण हा कार्यक्रम जो आहे आमच्यात जे झालं ते झालं, दुःख खूप आहे. आईचं जाणं याचं दुःख जगातील कुठल्याही माणसाला असतो, तुझं आई कोणाची असो, पण तिने तिच्या विधी आणि त्या सगळ्या आमच्या गेल्या 3, 4, 5 दिवसात म्हणजे काल शनिवारी शेवट मुंबईत झाली आणि आयुष्यभर तिने जे आम्हाला संस्कार आणि शिकवण दिली, आयुष्यात दुसऱ्याच्या जीवनात आनंद द्यायचं, दुसऱ्याच्या जीवनात त्याचे अश्रू, डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी जे कष्ट करशील तीच तुझी खऱ्या अर्थाने इस्टेट आहे, तूच तुला त्याच्यातच तुझं वैभव आहे. आणि जाता जाता देखील तिने आपला त्रास दुसऱ्या कोणाला होऊ नये, जणू काय प्रत्येकाला परवानगी घेऊन एखादा बाहेरगावी जातो तसं माझ्या आईचं अगदी इच्छामरण झालं. 88 वर्ष झाले होते, आई कुणाला नको आहे, पण अशा याच्यात ती गेली. आपण सगळ्यांनी या निमित्ताने सांगितलेलं होतं, परंतु हा कार्यक्रम जो होता हा पुन्हा म्हणजे असा योगायोग येत नव्हता. गेले 1-2 वर्ष तुम्हाला सगळ्याला माहीत होतं की बँकेतून आपल्याला RBIचं सॅप होतं, अनेक गोष्टी होत्या, अनेक चॅलेंजेस होते, पण हे सगळे चॅलेंजेस जे आहेत हे केवळ संचालक किंवा चेअरमन तिथे बसून होत नाही. तुम्ही कर्मचारी त्या ठिकाणी पुढं धावल्याशिवाय आणि या संकटाला पुढे नेल्याशिवाय आणि या बँकेला आणखीन पुढे कसं नेता येईल, आणखीनही यावर्षी जेव्हा 5,000 कोटी आपण करू शकतो का नाही पुढच्या 3 वर्षात, ते सगळ्या संचालकाचं, सर्व सेवकांचं या ठिकाणी खूप चांगला पॉझिटिव्ह हे दिसला की आपण इकडे कमी आहोत ते आपण वाढवू, कासा कमी आहे ते वाढवू, दैनंदिन ठेवीचं प्रमाण आहे ते आम्ही वाढवतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आज एक हा मनोरंजनाचा कार्यक्रम एक आनंद म्हणून घ्यावा, एक चांगलं की बाबा माणूस काय काय करू शकतो जीवनात स्वतःला खुश ठेवण्यासाठी, दुसऱ्याला आनंदित ठेवण्यासाठी, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आजचा कर्नाड साहेब आणि त्यांच्या वहिनी या दोन्हीचं उदाहरण आहे. आपण 2 तास 2.5 तास खूप सुरेख असा कार्यक्रम जेवढा आनंदाने पाहाल, जेवढा आनंदाने त्या ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल तेवढाच हा कार्यक्रम फुलेल, एवढीच या ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा मी सांगतो. आणि हा कार्यक्रम आपण जास्त विलंब न करता चालू करूया. घरी जाता जाता पण आपल्याला परत
लाईट डिनर स्नॅक्स या ठिकाणी असेल ते सुद्धा त्याचा देखील आस्वाद आपण घेऊन जावा एवढंच या ठिकाणी मनोमन मी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम जोरदार हो एवढीच अपेक्षा करून आणि कोणाची या ठिकाणी आमची भीती वाढवू नका. आज जाधवताई नाही आहेत आमच्या डायरेक्टर माझी त्या हा राज कपूरचे गाणे तसे नाही तर ते वहिनीला माहिती आहे कशा शिट्ट्या मारून ते दाद देतात. तुम्हालाही दाद द्यायला आमच्याकडे कोणाकडे बघू नका. आमची खूप अडचण झाली तर आम्ही निघून जाऊ पण तुम्ही तुमच्या मनातला जो आनंद आहे तो त्यांना जेवढ्या स्वैराच्या यांनी द्याल तेवढा हा कार्यक्रम फुलेल एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपण तत्पूर्वी आदरणीय काकी या संगीत मैफिलीला 2 मिनिटात शुभेच्छा देतील आणि लगेच दीपप्रज्वलन करून आपण संगीत मैफिलीला इथे प्रारंभ करूयात. किती आनंदाची गोष्ट आहे ना. राज कपूरची जीना इसी का नाम है. राज कपूर, शंकर जयकिशन, शैलेंद्र, खय्याम, लता मंगेशकर, खय्यामची मिसेस, मदन मोहन, लता मंगेशकर, ओ.पी. नय्यर, आशा भोसले. ही एक परंपरा होती. माणसाने कसं संपूर्ण जगावं. आता देवेंद्रबाई म्हटले मी लाडू बनवते मला आनंद मिळते कारण मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेते. माझ्या डोक्यात हे कधीच नाही आलं की मी आमदाराची बायको आहे किंवा मंत्र्याची बायको आहे किंवा अजून काही असं. कारण माझ्या डोक्यात खूप गोष्टी असते. तुम्ही आमच्याकडे कधी याल ना तुम्हाला खूप सारे साठा मिळेल म्युझिकचा. माझी मुलगी आहे माझ्यासारखीच दर्दी आहे. जहारापासून आम्हाला कुठलाही पिक्चर विचारा कुठलेही गाणे विचारा कुठलाही आम्ही ते संगीत ऐकून सांगू शकतो की हे कोणी कोणी गायलं आहे. तर माझ्यासाठी ती मेजवानी झाली. म्हणजे आयुष्यात स्ट्रेसफुल राहायचं असेल ना तर तुम्ही सगळ्या कलाचा आनंद घ्या. कुठली असो छोटीशी ती लाडू बनवणं सुद्धा कला आहे. स्वयंपाक करणं सुद्धा कला आहे. फक्त त्याच्यात तुमचं मन जायला पाहिजे. तसंच आता आपलं हे 2 जण मनोरंजन करतील. त्यांनी आपल्यासाठी कार्यक्रम ठेवला हे आपलं भाग्य आहे. आणि राज कपूरचे गाणे ऐकताना आपल्याला नर्गिस प्रत्येक ठिकाणी दिसेल. राज कपूर दिसेल, निम्मी दिसेल, खूप साऱ्या दिसेल. पद्मिनी, वैजयंतीमाला. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपण लगेच दीपप्रज्वलन करतोय. आता काकींना विनंती आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यावं. ॲडव्होकेट प्रदीपदादा वळसे पाटील आपल्या विनंती आपण दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावरती यावं. मान्यवरांच्या शुभहस्ते आपण इथे लगेच आता दीपप्रज्वलन संपन्न करूयात. दीपप्रज्वलन संपन्न होते. जोरदार टाळ्यांनी आपण दीपप्रज्वलन पार पाडूया. आदरणीय काकी दीपप्रज्वलन संपन्न करतात. स्वतः देवेंद्रबाई शहासाहेब दीपप्रज्वलन करतात. तपस्याताई कर्नामठ या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न करतात. ॲडव्होकेट प्रदीपदादा वळसे पाटील या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न करतात. धन्यवाद. यानंतर उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आपण समोरील बाजूवर असं नसूयात.
अभंग साहेबांचं 1 मिनिट मी स्वागत करतो, कारण नवी मुंबई बँकेचे ते संचालक आहेत आणि ते देखील इकडं आलेले आहेत. एक बुके द्या. आणि काशीनाथ मोरे साहेबांना विनंती, तुम्ही त्यांना दे ना, मोरे साहेबांना तिथे द्या लवकर, कारण अभंग साहेब आहेत हे नव्या मुंबईच्या एका बँकेचे डायरेक्टर आहेत. आणि आपण वरती याल. किरण वहिनी ते जरी नव्या मुंबईचे डायरेक्टर असले तरी राहायला अवसरी शरद अभंग गाणी आहेत ना, निवृत्ती अभंग आहेत का आमचे BOMचे सदस्य? व्हाईस चेअरमन साहेबांनी मागं बसणं बरोबर नाही, त्यांना मला स्वागत पण केलं पाहिजे. बरोबर आहे ना ताई? आणि आपण मोरे साहेब आणि अभंग साहेब आपण पण वरती या. या जरा खुर्च्या ठेवा पटकन. कर्नाड साहेब, BOMमध्ये आम्ही तुमचं ते रूप पाहिलं, पण आज खरोखर तुम्ही राज कपूरच या ठिकाणी आणले आणि आमच्या या सर्व स्टाफला आणि आम्हालाही सर्वांना खरोखर सुंदर असं या ठिकाणी आज राज कपूरची सर्व गाणी या ठिकाणी आपण म्हणलात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार. या ठिकाणी आपल्या सर्वांचं आभार. आपले बँकेचे व्हाईस चेअरमन विवेकदादा वळसे पाटील या ठिकाणी आभार मानतो. आज खरं तर बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नंतर एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्याची बाकीच्या बँकांमध्ये होतं की नाही माहिती नाही, पण आपल्या बँकेत पहिल्यांदाच असं या ठिकाणी घडलं आहे. आणि दत्ताशेठ थोरात यांनी आत्ता सांगितलं की रेग्युलर कामामध्ये ज्यांचा आवाज अतिशय कडक असतो त्यांचा इतका मधुर आवाज ऐकण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळाली. BOMमधला आवाज ज्यांनी ऐकला असेल, विशेषतः आता इथं कर्ज समितीचे सगळे जर मंडळी असतील, दैने साहेब, पोखरकर साहेब आणि कर्ज वसुली सगळ्याच विभागाचे, ज्या लोकांनी हा आवाज आपण फोनवरच ऐकतो, बऱ्याचदा ऑनलाईन असतात, बऱ्याचदा BOMची मिटिंगवर, त्याच्या मनाने आजचा आवाज हा जरा जास्त चांगला वाटला असेल, तुम्हाला जास्त आवडला असेल. ते ऐकण्यापेक्षा हे ऐकणं तुम्हाला जास्त आवडलं असेल. ती दाद तुम्ही त्या ठिकाणी मनापासून देत होतात. सौ तपस्या मॅडमनी देखील त्यांच्या बरोबरीनं त्यांना साथ दिली. अनेक किस्से आम्हाला या ठिकाणी सांगितलेत. अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात, अनेक योगायोग घटना त्याच्या पाठीमागचे काही किस्से असतात. आता विशेषतः रमया वस्तवया हा नावाचा प्रकार, वस्तवया म्हणजे लवकर ये, हा नवीन अर्थ त्या ठिकाणी किंवा नवीन भाषा त्या ठिकाणी आम्हाला समजली. आणि असे अनेक किस्से तुमच्याकडे असतील, त्यातले काही तुम्ही आज या निमित्तानं आम्हाला सादर केलेले आहेत. खरं तर तुमचं आता ह्याच गाण्यानं शेवट करायचं असं तुमचं ठरलं होतं. 2 तासापेक्षा जास्त करायचं नाही असंही तुमचं ठरलं होतं. पण आमची एक थोडी तुम्हाला विनंती करणार होतो, पण आता नाही करू शकत की नुसत्या शरद बँकेचीच मिटिंग नव्हती, अनुसया पतसंस्थेची देखील मिटिंग होती. त्याच्यामुळं तुमचं एक सोलो गीत, ती महिला पतसंस्था आहे त्यामुळं तुमचं एक सोलो गीत मॅडम त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, परंतु ते कदाचित आपल्याला वेळेवर लक्षात आलं नाही आणि तुम्ही ह्याच गाण्याने शेवट करायचं असल्यामुळं आज ते पुढच्या वेळेला आपण त्याचा भरपाई करूया.
अतिशय छान कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला जो आनंद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी शरद सहकारी बँक आणि अनुसूया पतसंस्था, अनुसूया महिला उन्नती केंद्र या सर्वांच्या वतीनं आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वतीनं आपल्या दोघांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हा एखाद्या चित्रपटाचा, एखाद्या नाटकाचा, एखाद्या कलेचा जो आनंद असतो तो माणसाला त्याच्या जीवन बाकीच्या रेग्युलर कामापेक्षा एका वेगळ्या दुनियेत येऊन थोडंसं रिफ्रेश करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. आणि आता तुम्ही रिफ्रेश केल्यामुळं आज गेल्या सकाळी सभासदांनी, दोन्ही संस्थांच्या सभासदांनी संस्थेवर जे काही अपेक्षांचं ओझं ठेवलेलं आहे त्या अपेक्षांचं ओझंचं पाठलाग करताना, त्या आव्हानांचा पाठलाग करताना आज रिफ्रेश झालेली सगळी मंडळी सोमवारीच्या सकाळपासून चांगल्या ऊर्जेनं त्या ठिकाणी कामाला लागतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभार. आपला सन्मान बँकेचे ज्येष्ठ संचालक ते मी यांचं कर्नाड साहेबांचा सन्मान दत्ताशेठ थोरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सौ तपस्याताई कर्नाड यांचाही सन्मान आदरणीय आमच्या काकींनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जे एवढं मोठं चाहे कहीं भी तुम रहो, चाहे कि तुम. यानंतर अभंग साहेब आपल्याशी 2 मिनिटं मार्गदर्शन करते. कर्नाड साहेबाबद्दल मला खूप बोलायचं होतं, पण त्यांनी एका नाटकात काम केलं तेव्हा त्याची नायिका होती तपस्या मॅडम, आणि मग त्यांचं मनोमिलन झालं. हे जोडपं म्हणजे मेड फॉर इच अदर अशा तऱ्हेचं ते जोडपं होतं. आणि कर्नाड साहेबांचा वारसा खूप मोठा आहे. त्यांची आई हिरा कर्नाड ही चेवी बावडेकरांचं धनुर्धारी नावाचं एक साप्ताहिक निघायचं, त्याच्यात लेख लिहायचे. आणि त्याच्यानंतर त्यांचे चुलते गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं होतं आणि त्यांना एक शिष्यवृत्ती मिळाली होती. ते 3 वर्ष लंडनला गेले होते. गिरीश कर्नाड हा माणूस अतिशय हुशार होता, दिग्दर्शक होता, कादंबरीकार होता, नाटककार होता. कुठलंही क्षेत्र असलं की गिरीश कर्नाडनी त्याच्यात हात घातला. गिरीश कर्नाडनी मराठीमध्ये उंबरठा, मंथन, सोब हे चित्रपट केले. त्याची नायिका होती स्मिता पाटील. अशा तऱ्हेचे जोडपं. आता मगाशी मॅडमनी 2-3 किस्से सांगितले. मी एक जाता राज कपूरचा एक किस्सा सांगतो. राज कपूरने ज्यावेळेला वैजंतीमाला ही तामिळमधल्या चित्रपटामध्ये नायिका होती. राज कपूरने तिचं पौराणिक चित्रपटामध्ये एका काम बघितलं. तिने राधेची भूमिका केली होती. राज कपूरला वाटलं की आपल्या संगम चित्रपटामध्ये ही नायिका असावी, म्हणून राज कपूरने तिला निरोप पाठवला. पण तिने हिंदी चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. तेव्हा राज कपूरला जरा थोडंसं वाईट वाटलं. मग राज कपूरनी फोन केला आणि फोनवर सांगितलं, बोल राधा बोल, संगम होगा क्या नाही. आणि मग तिकडून वैजंतीमालाने सांगितलं, होगा होगा होगा. असा हा किस्सा आहे. त्याच्यात 1-2 गाणी होती. एक क्या करो राम मुझे बुड्ढा मिल गया. ज्यावेळेला नवरा बायकोचं भांडण होतं त्यावेळेला बायका नेमकं हेच गाणं म्हणायच्या, क्या करो राम मुझे बुड्ढा मिळा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपला सर्वांना या ठिकाणी आणि कर्नाड साहेब आणि त्यांच्या ताईंचं पण या ठिकाणी आभार मानतील आपल्या अनुसूया महिला उन्नती केंद्राच्या चेअरमन किरणताई वळसे पाटील. खरं तर काल कर्नाड साहेबाचा मेसेज आला आणि आज फोन पण आला होता, पण तो मी घेतला नाही, कामात होते इकडे यायच्या गडबडीत. पण मग ठरवलं की इतका कार्यक्रम आहे, हे 2 जण करत आहे, आपण थांबायलाच पाहिजे. आणि मग त्याची पार्श्वभूमी कळली. पुन्हा त्या वयात गेलो, लहान वयात. पुन्हा आठवलं की अभ्यासाच्या पुस्तकात गाण्याचे पुस्तकं ठेवायचं आणि अभ्यास करायचो, म्हणजे गाणी पाठ करायचो. तर आज ती सगळी गाणी मला म्हणता आली. मला खूप आनंद झाला.
पुन्हा एकदा जगून घेतलं आपण, बालपण जगतो, सगळेच आयुष्यातले दिवस जगतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा म्हणेल की काहीतरी पॅशन तुम्हाला पाहिजे, काहीपेक्षा पुष्कळ पाहिजे, वर्सटाईल पाहिजे तुम्ही, तर तुम्ही सगळं सामान्य माणूस म्हणून जगाल. ह्या दोघं कसे जगत असेल? यांच्याकडे तर संगीत आहे, यांच्याकडे विद्या पण आहे, तर त्यांचं जगणं फार वेगळं असेल आपल्यापेक्षा. आमच्याकडे आम्ही जगतो. साहेबाला 2च नट्या माहीत आहे, शबाना आझमी, स्मिता पाटील, खतम. पिक्चर लावायचा शबाना आझमीचा. हो, म्हणजे कोणाला कसं दुखवावं. विद्या बालन होती स्टेजवर, हे होते. तुम्ही कोण आहे? तुमचं नाव काय आहे? तुम्ही काय करता? एकदा त्यांच्यासोबत किस्सा झाला. एकदा या विमानामध्ये नीना गुप्ता भेटली. काय तुम्ही खराब TV सिरियल बनवता, सास भी कभी बहू बनता होता, असं बनवता. ॲक्च्युली नीना गुप्ता याच्यातली नाही आहे, ती खूप मॉडर्न आहे. तिने वेगळा कॉन्सेप्ट आपल्याला सांगितला. तिला बिचारीला बोलू नाही देते, इतकी बोलण्याचा प्रयत्न केला पण यांनी बोलू नाही दिलं. मग एकदा विवेक ओबेरॉयचे वडील भेटले. क्या करते हो आप? अच्छा, सिनेमा में काम करते हो. क्या काम करते हो? म्हणजे ते बाहेर कार्यक्रम करून आल्यावर आपल्याला विचारते. एक मुलगी होती, मी असं विचारलं, नंतर असं होतं, नंतर तसं होतं. आणि मुलगी आणि मी दोघी पॅशनेट खूप आहेत. आम्हाला कोण सिनेमा असो, गाणं असो, नाटक असो, चित्रकारी असो, तिची इच्छा आहे की तिला लग्नात मी जेमिनी रॉयचं पेंटिंग द्यावं. तेवढा पैसा जमा करेपर्यंत 10 लग्न होते, पण तिची एकच इच्छा, मग मी जेमिनी रॉय दे. म्हणजे हे जे आपल्याला जीवन शिकवते ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा तुम्हाला माणूस म्हणून जगणं सोपं जातं. कारण आपण हवेत असतो. आमदाराची मुलगी, मंत्र्याची मुलगी, मंत्र्याची बायको. आम्हाला हे कधी कळायला वेळच मिळाला नाही, कारण आम्हाला आयुष्याकडनं बऱ्याच गोष्टी पाहिजे होते. त्या प्रवाहातला तो एक भाग होता आमच्या, याच्यापेक्षा काही नव्हतं. धन्यवाद. पुन्हा तुम्ही पुढच्या वर्षी या आणि असंच आम्हाला आनंद घेण्याचा पुन्हा मोका द्या. आणि ते गाणं मग तुम्ही म्हटलं ते एकच कडवं रिपीट म्हटलं, पण त्याची दुसरा कडवा अधुरा राहिला, दोस्त दोस्त नारामधला, तर तो पुढल्या वेळेस तुम्ही जरूर म्हणा. थँक्यू. हॅलो, खूप छान बोलल्या वहिनी, खूपच मनापासून आपण बोललात, खूप छान. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही झलक दाखवली की तुम्हाला किती काय काय माहीत आहे. तुम्ही शंकर जयकिसन, राज कपूर, शैलेंद्र ही लगेच तिकडी सांगितली आणि अनेक नावं सांगितली. त्यामुळं तुम्ही किती त्या काळात मनन केलं आहे, तुम्हाला किती आवडायचं, पॅशन कसं आहे हे लक्षात येत होतं. आणि आम्हाला त्याच्यामुळं आणखी सादर करताना उलट जबाबदारीची जाणीव झाली की यांना खूप माहीत आहे, कान चांगले आहेत, त्यामुळं जबाबदारीची जाणीव होते की अशा पण प्रेक्षक रसिक मन असलेली माणसं बसली आहेत. एकतर साहेब असते तर आणि प्रेशर होतं. एनिवेज, 1-2 मिनटं मी आणखी तुमचा घेणार आहे, कारण नव्या मुंबईतून खास आलेत डेक्कन मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष, जे बृहन मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, मान्य काशीनाथ मोरे साहेब. 1-2 मिनटं आपण फक्त समारोप करा आणि मग कार्यक्रम संपवूया. नमस्कार. खरं तर आज शरद सहकारी बँकेचे वार्षिक मीटिंग होती आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आज एक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा सभासदांना एक मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आणि खरं तर कर्नाड साहेब हे आमच्या डेक्कन मर्चंट बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. गेले 2021 पासून 4-4.5 वर्ष झाले. केवळ साहेब राज्य सहकारी बँकेचे 7 वर्षे प्रशासकीय मॅनेजिंग डायरेक्टर होते, ज्या काळामध्ये राज्य सहकारी बँक लॉसमध्ये गेले आणि त्या काळामध्ये प्रशासक मंडळ बरखास्त केलं आणि त्यावेळेस एक शासनाची कमिटी आणि त्याच्यामध्ये हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम सांभाळत होते. खरं तर त्या 7 वर्षात त्यांनी अतिशय म्हणजे रखडलेली कर्ज जी होती त्या कर्जाची चांगल्या प्रकारे वसुली केली आणि राज्य सहकारी बँक प्रॉफिटमध्ये आणली.
त्याच्यानंतर ते रिटायर झाले. पण रिटायर झाल्यानंतर यामधल्या नोटाबंदीनंतर GST किंवा करोनाचा काळ आला आणि संपूर्ण सहकारी बँका असतील त्या ह्या बँकावरती अतिशय कर्ज थकबाकीचे संकट ओढवलं आणि त्यामुळं बँकाचा नफाशक्ती कमी झाला, व्यवसाय कमी झाला, NPA वाढत गेला आणि नंतर रिझर्व्ह बँकेने खऱ्या अर्थाने आपल्या सहकारी बँकावरती कारवाई सुरू केली आणि त्याच्यामध्ये आमची डेक्कन बँक सापडली होती. परंतु त्यावेळेस कर्नाड साहेबांना सल्लागार म्हणून मी 2 वर्ष बँकेवर घेतलं होतं. आठवड्यातनं 2 दिवस मला द्यायचे ते. परंतु त्यांच्या लक्षात आलं की 2 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वसुलीचं नियोजन, आमच्या वसुली अधिकारी असतील, आमचे जनरल मॅनेजर असतील, सर्वांना सूचित करायचे, परंतु हालचाल होत नव्हती. संचालक मंडळ काय करतंय? प्लॅनिंग करतं, परंतु डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी ही कर्मचारीची असते. सांगितल्याप्रमाणे वसुलीचं काम करायचं असतं, कारवाई वेळेत करायची असते. नक्कीच वसुली चांगल्या प्रकारे होते आणि बँकेवरचं संकटही दूर जातं. हे सर्व काम ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते आणि त्यांच्या लक्षात आल्यामुळं आमचा NPA आणखीच वाढत चालला. त्यावेळेस मी कर्नाड साहेबांना विनंती केली की साहेब आता काय करायचं? NPA वाढत चालला, रिझर्व्ह बँकेने कारवाई सुरू केलेली आहे, ही बँक आपल्या हातातून जाईल. आणि मग त्यावेळेस कर्नाड साहेबांनी मला शब्द दिला. मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला 2 दिवस द्या, तर मला तुम्ही 5 दिवस द्या आठवड्याचे. मग त्यांनी मला शब्द दिला की हरकत नाही, मी विचार करतो आणि तुम्हाला 2 दिवसात सांगतो. म्हणले तुमचा बँकेचा NPA, कर्जदार, खरं तर या 2 वर्षात मी संपूर्ण त्याचा अभ्यास केलाय, कर्ज सगळं वसूल होण्यासारखे आहे, परंतु कर्मचारी हालत नाहीत आणि त्यामुळं त्यांनी एक आव्हान स्वीकारलं. माझ्याकडे येताना कुठल्याही मानधनाची अपेक्षा केली नाही, फक्त मला सांगितलं मला गाडी आणि ड्रायव्हर बस, बाकी मला मानधन वगैरे काही देऊ नका, तुमचा NPA कमी करून देण्याचं मी म्हणलं चॅलेंज स्वीकारतो. आणि अशा प्रकारे साहेबांनी ते चॅलेंज स्वीकारलं. खऱ्या अर्थानं परत आमची बँक आता 0 NPA मध्ये आहे. रिझर्व्ह बँकेचे संपूर्ण जे काही बंधनं होती ती सुद्धा गेल्या ह्या 30 जूनमध्ये आम्हाला रिझर्व्ह बँकेने पत्र दिलं की 0 NPA आणि त्याच्यामुळं परत बँक आमची जागेवर आली. खरं तर आमच्या बँकेत कर्नाड साहेबांचं नियोजन आणि त्या नियोजनामुळं कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणं, आम्ही वेळोवेळी खरं तर बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना जागृत करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी कर्नाड साहेब कार्यक्रम घेत असतात. फक्त संगीताचा कार्यक्रम घेतला नाही बंटी शेठ, पण बाकीचे ट्रेनिंगचे वगैरे असे कार्यक्रम सगळे होत असतात. आणि त्याच्यातून कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होतं, त्याप्रमाणे कामही चाललेले आहेत. खरं तर बँकिंग क्षेत्रामध्ये सर्व जबाबदारी असते ती कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. संचालक मंडळ आपल्याला मार्गदर्शन करतं, प्लॅनिंग करून देतं, पण डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याची आहे. आज या ठिकाणी आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी संचालक मंडळाने घेतलेला निर्णय, खरं तर आपल्या बँकेला माननीय आपले मंत्री महोदय यांचं आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन आहेत. आपले अध्यक्ष जे आहेत शहासाहेब, त्याप्रमाणे इतर सर्व संचालक मंडळ अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला नियोजनबद्ध, प्लॅनिंगबद्ध काम करून तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रोत्साहित करतं. तर आपण सर्वांनी या बँकेची उत्तरोत्तर प्रगती हो असे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम संपलाय. सर्वांची या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. आपण सर्वांनी नाश्ता आणि चहा घेऊन जायचे.